वास्तव बातमी। सरकारनं 2 दिवसात नवीन डाव टाकला असून निवडणुका डिसेंबरमध्ये ढकलल्यात। आता राष्ट्रपती लागवड लागू शकते, त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल, अशी माहिती मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। निवडणूक पुढे ढकलण्याचं काही कारण नाही, मराठ्यांच्या पुढे सरकार हतबल झाले। आता मतदारसंघनिहाय आपण काम करू। सर्व इच्छुक उमेदवारांनी 24 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज घेऊन यावे, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय। जरांगे पुढे म्हणाले, सरकार आपल्या भूमिकेची वाट पाहत आहे, आपली रणनीती सुरू असून यावेळेस जे होईल ते होईल। निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर आपण बैठक ठरवू, आपले डाव सरकारला का कळू द्यायचे। सर्व मराठा समाजाला सांगायचे, त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ। आता 29 ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही, असेही जरांगे यांनी जाहीर केलंय। तसेच प्रत्येक गावानं ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदी मिळाल्या नसल्यानं तहसीलदारांकडे जाऊन जाब विचारावा। सरकारवर बेकार वेळ, ते आपल्या भूमिकेवर ते ठरवणार होते। आता आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठका घेऊ। बैठकीला मी येतो, 1.5-2 महिन्यानंतर ठरवू लढायचं की कसे। सर्वात मोठा रोष शेतकऱ्याचा आहे। राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।